या मुरबाड तालुक्यातील आणि हे बेलपाडा गाव आणि या बेलपाडा गावातील हे भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यमुनाबाई गणपत भोईर आईसाहेबांना बुधवार दिनांक 27/5/2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पाश्चात आईसाहेबांची मुलं असतील श्री दत्तात्रेय गणपत भोईर, श्री लक्ष्मण गणपत भोईर, श्री रामचंद्र गणपत भोईर, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या मुली असतील अर्थात जनाबाई रमेश सुरोशे, मंदाबाई नंदू कथोरे, त्याचप्रमाणे आईसाहेबांचे पुतणे असतील दोंदा दामा भोईर आणि पंढरीनाथ वालको भोईर। त्याचप्रमाणे हा संपूर्ण भोईर परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय मेहनत केली, काबाड कष्ट केले, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले। खर तर गेली जवळजवळ 40 वर्षांपूर्वी या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं। ज्या वेळेला मुलांना बापाच्या आधाराची गरज होती, मार्गदर्शनाची गरज होती, आशीर्वादाची गरज होती, त्याच वेळेला ह्या भोईर परिवाराचं या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं, बाबांचं देहावसन झालं आणि तेव्हापासून ते दुःख पाठीवर घेऊन, ते दुःख बाजूला सारून आपल्या मुलांसाठी आपण जगलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, आपलं मुलांचं संगोपन केलं पाहिजे। आता जबाबदारी आहे वडिलांचंही प्रेम देण्याचं आणि आईचंही प्रेम देण्याचं। वडिलांच्या मरणोत्तर आईसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुलांचं संगोपन केलं, त्यांना सांभाळलं, त्यांना वाढवलं, घडवलं, शिक्षण दिलं, अतिशय मेहनत घेतली आईसाहेबांनी, काबाड कष्ट केले आणि आपल्या मुलांना सांभाळण्याचं काम या ठिकाणी आईसाहेबांनी केलं। भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना वृद्धापकाळाने अर्थात वयाच्या 87व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आईसाहेबांना जाऊन आज 13 दिवस झाले आणि आपल्याला माहिती आहे एकदा काय आपल्यातून एखादा माणूस निघून गेला की त्याचा जीवात्मा यमदूत आपल्या दरवाजात आणून ठेवतात 13 दिवस। एकदा काय ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, पिंडदान झालं की मग मात्र त्यांचा प्रवास सुरू होतो त्या जीवात्म्याचा यमलोकाकडे आणि यमलोकाकडे प्रवास सुरू झाल्यानंतर त्या प्रवासाला 1 वर्षाचा कालावधी लागतो, अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे। प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी त्यांचा तो प्रवास संपला जातो, यमलोकाला ते पोहोचले जातात। बरं का, इथे जिवंतपणे जरी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असला, प्रत्येकाचे मार्ग वेगळे असले, प्रत्येकाचे रस्ते वेगळे असले, तरी मरणोत्तरचा प्रवास मात्र सर्वांचा त्याच रस्त्याने जायचंय, त्याच मार्गाने जायचंय। बरं का माऊली, फक्त जसं इथे प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे आपण वाहन घेतो, काही सायकलवर प्रवास करतात, काही दुचाकीवर प्रवास करतात, काही 4 चाकीमध्ये प्रवास करतात, त्याच्यामध्ये पण क्वालिटी आहे 4 चाकीमध्ये पण, काही पायी प्रवास करत असतात। ते तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे। काय ते तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे। जसा इथला प्रवास आमचा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे, तसा मरणोत्तरचा प्रवास आमचा पाप किंवा पुण्य याच्यावर अवलंबून आहे। गाठीला जर पाप असेल ना माऊली, तर त्या रस्त्यातून प्रवास होणारच आहे, करावाच लागणार आहे, पण सहाय्य होणार नाही, सहाय्य होणार नाही। जे आहे ते भोगूनच पुढे प्रवास करायचा आहे। पण जर आपल्या गाठीला पुण्य असेल,
पुण्य कर्म जर आपण केले असतील, धर्म कार्य जर आम्ही केलं असेल, नीतीने जर वागलो असेल, जगलो असेल, तर त्या प्रवासात सुद्धा आम्हाला त्या पुण्यामुळे सहकार्य केलं जातंय. सुखकर प्रवास होत असतो, सुखकर प्रवास होत असतो. आता विषय एवढाच आहे की आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना काय गोळा करावं, पाप की पुण्य? बरं का, हे साधन दिलेलं आहे भगवंताने. नरदेह, मनुष्य देह हे साधन दिलेलं आहे ओली. बरं का, कोणतीही गोष्ट करायची, कोणतंही कार्य करायचं म्हणजे ते कार्य करण्यासाठी साधन महत्वाचं आहे. साधन महत्वाचं आहे. बाजूला स्वयंपाक चालू आहे, आचारी आहेत, सगळ्या प्रकारचं साहित्य आणलेलं आहे, पण टोप, कालथा, डवला काय असेल त्या नसेल तर त्या साहित्याकडे पाहून काय स्वयंपाक तयार होणार आहे का? नाही. साधन आहे ते साधन आहे. तसं आम्हाला 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचं नरदेह हे साधन आहे, मनुष्य देह हे साधन आहे. मुक्त होण्याचा मार्ग आहे नरदेह, साधन आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, त्या साधनाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. मौली, जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये एखादं नवीन उपकरण आणतो आणि ते उपकरण वापरायचं कसं, ते हाताळायचं कसं, हे ज्ञान आम्हाला जर नसेल तर त्या उपकरणाच्या बरोबर एक छोटं पुस्तक असतंय, मॅन्युअल गाईड म्हणतात त्याला, मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका. जर तुम्हाला ज्ञान नसेल तर काय केलं पाहिजे, ते पुस्तक काढून त्यात वाचलं पाहिजे. असं असं करा, तसं तसं करा, हे करा, आणि मग अमुक अमुक असं केल्यानंतर मग तुम्हाला त्याचा वापर करता येईल. ती माहिती पुस्तिका पाहून जर आम्ही ते हाताळलं तर ते यशस्वीपणे आम्ही ते हाताळत असतो, यशस्वी होत असतो त्या उपकरण हाताळण्यामध्ये. तसं आम्हाला जे साधन भगवंताने दिलेलं आहे ते जर योग्य रीती व्यवस्थितरित्या जर हाताळायचं आहे तर आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचा अभ्यास केलाच पाहिजे, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलाच पाहिजे, आम्ही गाथा गीता वाचलीच पाहिजे. नवे नवे एक आमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं अतिशय साधं आणि सोपं जर मॅन्युअल गाईड जर कुठला असेल, माहिती पुस्तिका जर आमची कुठली असेल तर प्रत्येकाने हाताळावी, प्रत्येकाने घ्यावी आणि प्रत्येकाने अभ्यास करावा. हरिपाठ, हरिपाठ, हरिपाठाच्या एकच अभंगाचा जरी अभ्यास केला ना, एकच अभंगाचा, तरी हे साधन आम्हाला योग्यरित्या हाताळता येईल. या साधनाचं आम्हाला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाची द्वारी उभा क्षण भरी. बरं का, नरदेह हे 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचं द्वार आहे. मनुष्य देह, मनुष्य देह हे देवापर्यंत पोहोचण्याचं पहिलं द्वार आहे. मनुष्य देह हे देव कार्य करण्याचं पहिलं द्वार आहे. डोळे देवाला पाहण्याचं द्वार आहे, कान देवाला ऐकण्याचं द्वार आहे, मुख देवाचं स्तवन करण्याचं द्वार आहे. सर्वांगाने परमार्थ घडावा, सर्वांगाने भक्ती घडावा असं जर वाटत असेल तर आम्ही एक विचार केला पाहिजे की हा नरदेह आम्हाला भगवंताने देवाचं कार्य, धर्माचं कार्य करण्यासाठी दिलेला आहे, देवाचं कार्य करण्यासाठी दिलेलं आहे. डोळ्यातून जर नको ते बघितलं तर पाप घडतं, एवढं आम्हाला माहिती आहे. कानातून नको ते जर ऐकलं तर पाप घडतंय, एवढं आम्हाला माहिती आहे. मुखातून नको ते जर बोललो तर पाप घडतंय. मग आम्ही असा विचार का करत नाही, जर डोळ्यातून नको ते बघितलं तर पाप घडतंय, जर चांगलं बघितलं तर पुण्य घडेल ना. कानातून नको ते जर ऐकलं तर पाप घडतंय, चांगलं जर ऐकलं तर पुण्य घडेल ना. मुखातून नको ते जर बोललो तर पाप घडतंय, चांगलं जर बोललं तर पुण्य घडेल ना. ऐका, हे साधन दिलेलं आहे, हे साधन हाताळायचं आपल्या हातात आहे. हाताळणारा कोण आहे? मुख्य ऑपरेटर आहे मन. काय
मुख्य ऑपरेटर कोण आहे? मन ना. कार्य करताना इंद्रिय दिसतात, स्टेअरिंग मनाच्या हातात आहे. कुठे न्यायची गाडी, कुठे काय करायचं हे सगळं मनाच्या हातात आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण. शिकवण देहाला की मनाला? काय त्याच्या पलीकडे सांगू का? माळ देहाला की मनाला? जोपर्यंत देहालाच आहे ना तोपर्यंत तो कधीतरी बोलतो, पण जास्त आवाज करू नको हा, आता मालकरी झालोय म्हणून. नाहीतर पहिला माझा रूप तुला माहिती आहे ना, पहिला स्वभाव माझा माहिती आहे ना तुला. समजाचं अजून देहालाच माळ आहे, मनाला नाही. आम्ही इथे प्रवचनाला बसलोय, प्रवचन श्रवण करतोय, तनाने की मनाने? हा, मनाने म्हणाल तर एकाग्र चित्तेने श्रवण केलं पाहिजे. जरा कसला आवाज आला की लगेच आमचं लक्ष त्याच्याकडे जात आहे, म्हणजे आम्ही तनानेच बसलोय, मनाने बसलो नाही. परमार्थ करावा तनाने की मनाने, देहाने की मनाने? जोपर्यंत आम्ही देहानेच करतोय ना तोपर्यंत अभिमान आम्हाला स्पर्श करत असतो, अहंकार आम्हाला स्पर्श करत असतो. मौली, नको नको त्या गोष्टी आम्हाला स्पर्श करत असतात. मनाने परमार्थ घडला की देव कार्य होत असते, देवाची कृपा होत असते. मार्गदर्शन मनाला आहे, शिकवण मनाला आहे. स्थिरता मनाकडे प्राप्त झाली पाहिजे तर देह स्थिर होईल. ज्याचं मन स्थिर आहे ना माऊली, त्याचा देह स्थिर आहे, त्याचं शरीर स्थिर आहे, त्याचे इंद्रिय स्थिर आहेत. ज्याचं मन चंचल आहे ना त्याची इंद्रिय चंचल आहेत, त्याची इंद्रिय चंचल आहेत. किती मन किती चंचल आहे? तुकोबा म्हणतायत, तुका म्हणे मन चंचल किती, हाती येऊ देईना गुरुचे बळ. काय बरंच काही करतोय आम्ही, बरंच काही करतोय. देवपूजा करतोय, उपासना करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, ग्रंथ वाचन करतोय, पण आमच्यात परिवर्तन होत नाही, आमच्यात बदल होत नाही, बदल होत नाही. आम्ही अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे, आम्ही देहाने करतोय की मनाने करतोय. जर मनाने करत असाल तर 100% बदल होईल. फक्त अभिमान अंतःकरणात ठेवून जर देहाने करत असू, आयुष्यभर जरी केलं तरी परिवर्तन होणार नाही, बदल होणार नाही. आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम असेल, आम्ही देवपूजा करतोय हा आमचा भ्रम असेल, बरं का? परिवर्तनासाठी परमार्थ आहे, परिवर्तनासाठी भक्ती आहे, बदल घडावा म्हणून गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, हरिपाठ आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे. परिवर्तन व्हावं म्हणून. दुर्दैव एवढंच आहे, दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. आमचं काय? आमचं काय आहे? एखाद्या माणसाकडून जर वाईट कर्म घडली, काहीतरी चुकीचं घडलं आणि त्याला जर दगड बोललं ना तर बाजूला असलेल्या दगडाला राग येतोय. का राग येतोय? दगड म्हणतो मी प्रामाणिकपणे जिथे आहे तिथेच आहे. काही दगड एवढे प्रामाणिक आहेत की मुरबाड ते बेलपाडा किती अंतर आहे रस्त्याच्या बाजूला राहून सांगतात. काय? काही दगड एवढे प्रामाणिक आहेत की वडिलोपार्जित जमीन कोणाची कुठपून आहे ते हात दाखवतायत. जर माणसाने हात लावला नाही तर तिथेच, माणसाने हात लावला तर सरकले जातात. चिडे म्हणतात का त्याला? काय चिडेच ना, हद्दीवर असलेले. दगडात आणि माणसामध्ये खूप फरक आहे. कदाचित आपल्या मनाला वाईट वाटेल, पण मनापासून जर विचार केला
तर 100% फरक आहे. 100% फरक आहे ना माऊली, नाही का? आपल्या गावात मंदिर आहे ना, बेलपाड्यामध्ये मंदिर आहे ना. कोणत्या देवाचं आहे बरं? हनुमंताचं मंदिर आहे ना, श्रीरामाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, श्रीराम प्रभूंचं मंदिर आहे. किती वर्ष झाले असतील त्या मंदिरांना, तसे तर तसे आहेत अगदी. त्या मूर्ती पण तशा आहेत तशाच आहेत, काही फरक नाही बरं का. पाषाणाच्या मूर्ती आहेत ना, दगडाच्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. कित्येक वर्ष झाली त्या मूर्तींना. त्या जेव्हा स्थापना केला तेव्हापासून आतापर्यंत जशा आहेत तशाच आम्हाला दर्शन देत आहेत. काही फरक बदल नाही. टाकीने खपली फोडली ती मागूतोय ना जडली. एक 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 नको असलेला भाग त्या दगडाचा पाषाणाचा बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. कित्येक वर्षे झाली बाजूला केलेला भाग परत येऊन चिटकला नाही. मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे, हा फरक आहे. काय एखाद्या वेळी जर एखाद्या माणसाने काही श्रवण केलं आणि त्याला जर काही वाईट वाटलं ना, तर ऐकता ऐकता तो बोलतो बस झाला, आता त्या विषयाकडे ढुंकून पाहायचं नाही, त्या वासनाकडे ढुंकून पाहायचं नाही, त्या गोष्टीचा विचारही आता करायचा नाही. प्रवचन संपलं, येर माझ्या मागल्या. मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे, पुन्हा लागे बरं का. अनेक अशा काही गोष्टी आहेत आम्हाला अनुभवण्यासारख्या, आम्हाला पाहण्यासारख्या. ज्या वेळेला आमचं मन एखादी गोष्ट मनापासून करायचं ठरवतंय ना, तेव्हा मात्र त्या मनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही, मनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. एक दिवस प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, जावंच लागणार आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जावंच लागेल. कारण जो देह आम्हाला दिलेला आहे ना, ते साधन आहे मुक्तीचं, मोक्षाचं, सुटण्याचं साधन आहे, मोकळं होण्याचं साधन आहे. जे साधन आम्हाला, जे कार्य साध्य करण्यासाठी दिलेलं आहे, ते साध्य करायचं की नाही करायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे, आमच्यावर अवलंबून आहे बरं का. प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे, संचिताप्रमाणे हे जीवन दिलेलं आहे, ते आयुष्य दिलेलं आहे. जीव म्हणून भगवंताने या ठिकाणी जन्माला घातलेले आम्हाला शिवाला प्राप्त व्हायचं आहे. आलासी कोठोणी जासी कवण्यारे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. सावध होई बापा काळ लागला मापा. आम्ही काय झालंय माहितीये का, नेमका खोट्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो, असत्यावर जास्त विश्वास ठेवतो. सत्य गोष्ट आम्हाला कळत नाही, सत्यावर लवकर विश्वास बसत नाही. माया खरी आहे की खोटी आहे? मायेची ओळख करून देतानाच काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. तिचं रूप वेगळं असतंय, प्रत्यक्षात तसं नसतंय. माया बरं का. अति माया आम्हाला तेव्हा पाहायला मिळते ज्या वेळेला मनासारखं होतंय तेव्हा. अति प्रेम आम्हाला तेव्हा पाहायला मिळते ज्या वेळेला मनासारखं होतंय तेव्हा. मनाविरुद्ध झालं की माया आटली जाते, प्रेम आटलं जाते, प्रेम नाहीसं झालं जाते. काय आमचं आणि काय परक हेच आम्हाला कळत नाही. जे आज आम्ही आमचं समजतोय ना, कधीतरी एकांतात बसा आणि विचार करा, जे आज आम्ही आमचं समजतोय 83,99,999 योनींमध्ये ते आमचं होतं का? बरं का. माझं घर, माझी शेतीवाडी, माझा पैसा अडका, माझी मुलं, माझी बाई, माझा समाज, माझे आप्तेष्ट, माझे मित्र, माझे सोयरी, कर्मयोगे सकळ मिळाली.
कर्मयोगे सकळ मिळाली. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्याचे ऋण आपल्यावर आहे तीच मुलं आपल्या पोटी जन्म घेत आहेत. ज्यांच्यावर ऋण आपले तेच आपल्या पोटी मुलं जन्म घेत आहेत. ज्यांच्यावर ऋण आपले आहेत त्यांच्याच पोटी आपण जन्म घेतोय, किंवा ज्यांचे ऋण आपल्यावर आहेत त्यांच्याच पोटी आपण जन्म घेतोय. जिच्यावर ऋण आपले आहेत किंवा जिचे ऋण आपल्यावर आहेत तीच बाई आपल्याला प्राप्त होत असते, मिळत असते. तोच समाज, तोच कुटुंब आणि तेच मित्र आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. मोकळं जर व्हायचंय, ऋणानुबंधाच्या गाठी जर आम्हाला या ठिकाणी आहेत आणि त्या पद्धतीने जर कार्य करायचं आहे, मुक्त जर व्हायचं आहे, तर जी सेवा येईल ती प्रामाणिकपणे करा. जी सेवा येईल ते प्रामाणिकपणे करा. आम्हाला जे मिळेल ते आमचं, आणि एकदा माझं म्हणून मला ते कळलं, आसक्ती निर्माण झाली, ममत्व निर्माण झालं की मग आनंदी आनंद, आनंदी आनंद. चुकून जर एखाद्याची जागा जर माझ्या नावावर निघली तर मग आनंदाला पारावार नाही, पण चुकून माझी जागा जर दुसऱ्याच्या नावावर निघली तर मग दुःखाला पारावार नाही. क्षमा असावी. प्रत्येक गावात ही लफडी चालू आहेत. विषय काय आहे? माझं आसक्ती ममत्व निर्माण झालं मग आनंद. संत म्हणतात जिथे आसक्ती निर्माण झाली, जिथे ममत्व निर्माण झालं ना, जे मिळतंय ते उद्या जातंय सुद्धा. गेल्यानंतर दुःख आहे, गेल्यानंतर दुःख आहे. आमचं एकमेकावर प्रेम कुठपर्यंत आहे माहिती आहे का? बाई पुरुषावर प्रेम करते, पत्नीवर प्रेम करतोय, मुलं आई वडिलांवर प्रेम करतायत, आई वडील मुलांवर प्रेम करतायत, समाज आपल्यावर प्रेम करते, कुटुंब प्रेम करतंय, आपले आप्तेष्ट मित्र आपल्यावर प्रेम करतात. कुठपर्यंत? अतिशय साधं आणि सोपं उदाहरण देतोय. हा पेन माझ्या खिशाला कुठपर्यंत असेल बरं? जोपर्यंत लिहितोय तोपर्यंत, त्याच्यात शाई जोपर्यंत आहे शिल्लक तोपर्यंत तो माझ्या खिशाला असेल. ज्या दिवशी लिहिता लिहिता शाई संपेल त्या दिवशी हा पेन माझ्या खिशाला नसेल. आपलं पण तसंच आहे. शाई शिल्लक आहे ना, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण सगळे एकमेकाचे आहोत. एकदा शिल्लक संपली ना की मी घरातली मुलंच बोलतायत, नातवंड, आमचे आजोबा आता काही कामाचे नाही राहिले, आमचे बाबा काही आता कामाचे नाही राहिले, आमची आजी काय आता कामाची नाही राहिली. बरं का? आणि त्यांच्या बळावर आम्ही उड्या मारतोय, आमचे आमचे म्हणून. त्यांचा अभिमान आम्हाला, काहींना संपत्तीचा अभिमान. त्या संपत्तीविषयी मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली. काय म्हटलेलं आहे? आपल्या समोर असे कितीतरी होते करोडपती, आज काही राहिलं नाही माऊली, काही राहिलं नाही. आपल्या समोर असे कितीतरी होते गरीब माणसं, पण आज श्रीमंत झाली, आज श्रीमंत झाली. जुन्या माणसांची म्हणून होती बाबा तुमची, बरे का, पहिले आम्हाला ऐकायला मिळायची. माझे आजोबा नेहमी मला सांगायचे, काय, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. काय आपल्याकडे किती आहे? लाख असतील, करोड असतील, फार फार अब्ज आहे का इथे? बेलपाड्यामध्ये एखादा अब्जाधीश? हा बाबा, अब्जाधीश आहे का बेलपाड्यामध्ये एखादा? कित्येक हजार करोड रुपये ज्याची प्रॉपर्टी, एक 2-4 महिने, 6 महिन्यापूर्वीची एक सत्य घडलेली घटना. कित्येक हजार करोड रुपयाची ज्यांची प्रॉपर्टी, मुलाने कोर्टामध्ये केस टाकली, मुलाच्या नावावर सगळं करून दिलं, राहिलेलंही घ्यावं म्हणून मुलाने कोर्टामध्ये केस टाकली, बापाला चक्रा मारायला लावायला लागले. शेवटी
हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी असलेला बाप भाड्याच्या खोलीत राहायला लागला. देहांत झाल्यानंतर, देहावसन झाल्यानंतर खांदा द्यायला कोणी नव्हतं. काय कशाच्या बळावर आपण अभिमान करतोय? अरे दुपारी सूर्य डोक्यावर असताना, सूर्य माथ्यावर असताना ज्या वेळेला आम्ही प्रवास करतोय ना, तेव्हा आमच्या बरोबर चालणारी सावली संध्याकाळच्या वेळेला आमचीच सावली एवढ्या लांब जाते की आमची आम्हाला दिसत नाही, आमची सावली आम्हाला दिसत नाही. कशाचा अभिमान आहे आपल्याला? संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, पैशा अडक्याचा, मुलाबालांचा, आपल्या पदाचा, आपल्या उपाधीचा, आपल्या सौंदर्याचा, आपल्या तारुण्याचा अभिमान आहे, आपल्या ज्ञानाचा अभिमान आहे आपल्याला. कशाच्या बळावर आपण हे सगळं करतोय? नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे. ज्यांना वेळीच संस्कार झाले, ज्यांना वेळीच मार्गदर्शन मिळालं ना, ते मुक्त झाले. वेळीच ज्यांना मार्गदर्शन मिळाले ते मुक्त झाले. पालण्यात असलेल्या मुलाला मदालसा माता उपदेश करतायत. ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही कार्य करतोय, ह्या हिंदुस्थानची संस्कृती आणि संस्कार एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की अशा कितीतरी आदर्शयुक्त माता या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थान मध्ये होऊन गेल्या.